आपल्या स्वयंपाकघरात ना असे कितीतरी पदार्थ असतात जे आपण फक्त चवीसाठी वापरतो असं आपल्याला वाटतं, पण त्यांच्यात मोठे मोठे आयुर्वेदिक गुणधर्म दडलेले असतात. त्यातलाच एक म्हणजे काळं मीठ. हो, तेच जे आपण चाटवर किंवा सॅलडवर भुरभुरतो. पण आयुर्वेदात याचं महत्त्व खूप वेगळं आहे. चला तर मग आज आपण याच्या आत दडलेल्या आयुर्वेदिक रहस्यांचा शोध घेऊया. मग प्रश्न हा पडतो की हे काळं मीठ हे फक्त स्वयंपाकघरातलं मीठ आहे की एखादं औषध? म्हणजे बघा, अनेकांसाठी तर हा फक्त एक चविष्ट मसाला आहे. पण आजच्या या विश्लेषणात आपण पाहूया की आयुर्वेदाच्या नजरेतून हे त्यापेक्षा खूप काही जास्त आहे. अच्छा, तर मग सुरुवात करूया याच्या मूळ नावाने. आयुर्वेदातनं काळ्या मिठाला एक खास नाव आहे, संवर्चल लवण. हे नावच खूप काही सांगून जातं. आयुर्वेदानुसार याचे दोन मुख्य गुणधर्म आहेत. एक, याचा स्वभाव थंड असतो, ज्याला शीतवीर्य असं म्हणतात. आणि दुसरं, हे पचायला एकदम हलकं असतं. आणि खरं सांगायचं तर हेच दोन गुणधर्म याच्या सगळ्या औषधी शक्तीचा आधार आहेत. आता वळूया याच्या सगळ्यात महत्त्वाच्या फायद्याकडे, तो म्हणजे आपलं पोट. पचनसंस्थेसाठी काळं मीठ हे एक वरदानच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आयुर्वेदात पाचक अग्नी किंवा जठराग्नी नावाची एक संकल्पना आहे. आता हे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर ही आपली पचन करण्याची ताकद. ही जर चांगली असेल तर सगळं काही व्यवस्थित पचतं. आणि काळं मीठ काय करतं तर ते ह्याच अग्नीला प्रज्वलित करायचं, म्हणजे वाढवायचं काम करतं. यामुळे काय होतं? अन्न नीट पचतं आणि शरीराला चांगली ऊर्जा मिळते. आता बघा, पोटाच्या रोजच्या तक्रारींवर किती सोपे उपाय आहेत. समजा पोटात गॅस झालाय किंवा पोट गच्च फुगल्यासारखं वाटतंय, काय करायचं? फक्त कोमट पाण्यात थोडंसं काळं मीठ मिसळा आणि प्या. बघा, लगेच आराम वाटेल. आणि दुसरा प्रॉब्लेम, भूकच लागत नाहीये. अशा वेळी जेवायच्या आधी आल्याच्या एका लहान तुकड्याला काळं मीठ लावून खाऊन बघा. तोंडाला चव पण येते आणि भूक पण खवळते. आता अजून दोन गोष्टी. पहिली म्हणजे ॲसिडिटी. अनेकांना हा त्रास असतो. तर काळ्या मिठामध्ये ना अल्कलाईन म्हणजेच क्षारयुक्त गुणधर्म आहेत. हे काय करतात तर पोटात वाढलेल्या ॲसिडला शांत करतात, न्यूट्रल करतात. त्यामुळे ॲसिडिटीमध्ये आराम मिळतो. आणि दुसरा, पोटदुखी. जर पोटात दुखत असेल किंवा कळ येत असेल तर ओवा आणि काळं मीठ एकत्र करून कोमट पाण्यासोबत घ्या. हा तर एक अगदी जुना आणि खात्रीशीर उपाय आहे. बरं, आत्तापर्यंत आपण फक्त पोटाबद्दल बोललो, पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. काळ्या मिठाचे फायदे याच्याही पलीकडे आहेत. हो, श्वसन आणि त्वचेच्या आरोग्यासाठी सुद्धा हे खूप फायदेशीर आहे. कसं ते पाहूया. हे ऐकून तर आश्चर्य वाटेल. बघा, जर खोकला किंवा कफ झाला असेल ना, तर काळ्या मिठाचा एक छोटा खडा तोंडात धरा किंवा कोमट पाण्यात टाकून गुळण्या करा. कफ कमी होतो आणि श्वासनलिका मोकळी होते. दुसरं, यात साध्या मिठापेक्षा सोडियम कमी असतं. त्यामुळे शरीरात जे पाणी साठून राहतं ना, म्हणजे वॉटर रिटेन्शन, ते कमी व्हायला मदत होते. अरे इतकंच नाही, अंघोळीच्या गरम पाण्यात थोडं काळं मीठ टाकलं की त्वचेतील विषारी घटक बाहेर पडतात, म्हणजे स्किन डिटॉक्स होते. आणि केसातला कोंडा, त्यासाठी काळ्या मिठाची लिंबाच्या रसात पेस्ट करून टाळूला लावा. म्हणजे बघा, किती अष्टपैलू आहे हे. ओके, तर इतके सगळे फायदे ऐकून याचा वापर सुरू करण्याआधी 1 मिनिट थांबा. कोणताही पदार्थ, विशेषतः जो औषधी आहे, तो वापरण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणं हे खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे प्रमाण. लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट अति झाली की ती वाईटच. काळं मीठ कितीही फायदेशीर असलं तरी त्याचा अतिवापर टाळायलाच हवा. दिवसभरातून 3 ते 5 ग्राम बस, यापेक्षा जास्त नको. हा आकडा अगदी डोक्यात फिट करून ठेवा. आणि ही एक गोष्ट ही सगळ्यात महत्त्वाची आहे. ज्यांना उच्च रक्तदाबाचा म्हणजेच हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी हे विशेष लक्षात घ्यावं. काळ्या मिठाचा वापर करायचा असेल तर तो फक्त आणि फक्त आपल्या डॉक्टरांचा किंवा वैद्यांच्या सल्ल्यानेच करायचा. यात स्वतःच्या मनाने काहीही करायचं नाहीये, अजिबात नाही. तर मग ह्या सगळ्या माहितीनंतर एक गोष्ट स्पष्ट होते की काळं मीठ हे फक्त चव वाढवणारा एक मसाला नाहीये, तर ते एक खूप प्रभावी आयुर्वेदिक औषधसुद्धा आहे. आता प्रश्न हा उरतो की ह्या माहितीचा वापर कसा करायचा. याला फक्त एक चविष्ट मसाला म्हणून पाहायचं की त्याच्या औषधी गुणधर्मांचाही फायदा घ्यायचा? हा विचार प्रत्येकाने करायला हवा.